नमस्कार मित्रांनो, मी नमिकेत केणी आणि तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. या चॅनलवरती तुम्हाला ट्रॅव्हल, मंदिर, दर्शन आणि संस्कृतीचा अनुभव पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजस्थानच्या पवित्र यात्रेला निघालो आहोत. आपण खाटू श्यामजी मंदिर, सालासर बालाजी मंदिर आणि इतर स्थानिक मंदिराचे दर्शन घेणार आहोत. तर चला मग या सुंदर आणि भक्तिमय प्रवासाची सुरुवात करूया. आमचा प्रवास हा बँड्रा टर्मिनस येथून ट्रेनने सुरू झाला. दीर्घ आणि सुंदर प्रवासानंतर आम्ही राजस्थानमधील जयपूर रेल्वे स्टेशन येथे पोहोचलो. राजस्थानमधील जयपूर रेल्वे स्टेशन हे खूप मोठे आणि सुंदर रेल्वे स्टेशन आहे. येथे दररोज हजारो प्रवासी देशाच्या वेगवेगळ्या भागातून ये जा करतात. स्टेशनवर उतरल्यावर राजस्थानची संस्कृती, गजबज आणि प्रवाशांची हालचाल लगेच जाणवते. जयपूरहून आम्ही कारने सालासरकडे निघालो आणि मार्गात राजस्थानचा सुंदर निसर्ग अनुभवला. रस्त्यातील छोटे गाव, स्थानिक संस्कृती आणि भक्तिमय वातावरण खूपच खास वाटत होते. अखेर काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही पवित्र सालासर बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचलो. सालासर बालाजी मंदिराच्या परिसरात अनेक छोटे मोठे लोकल दुकाने आहेत. या दुकानांमध्ये प्रसाद, नारळ, चुनरी, बालाजींचे फोटो आणि धार्मिक वस्तू मिळतात. भक्त मंदिरात जाण्यापूर्वी इथून प्रसाद आणि पूजेची सामग्री घेतात. सालासर बालाजी मंदिराचे भव्य प्रवेशद्वार दूरवरूनच भक्तांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम आणि पारंपरिक राजस्थानी शैलीतील वास्तुकला दिसते. पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेले हे मंदिर अतिशय आकर्षक आणि पवित्र वाटते. मंदिरांच्या भिंतींवर आणि खांबांवर सुंदर कोरीव काम केलेले आहे, जे प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. सगळीकडे जय श्री बालाजीचा जयघोष आणि घंटानाद ऐकू येतो. भक्त शांतपणे दर्शनासाठी रांगेत उभे राहतात आणि मनोभावे प्रार्थना करतात. मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ आणि भक्तिमय वातावरण. सालासर बालाजी मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील सलासर या गावात स्थित आहे. हे मंदिर भगवान हनुमानाला समर्पित असून संपूर्ण भारतातून लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराची स्थापना सुमारे इसवी सन 1754च्या सुमारास झाली असे मानले जाते. असे सांगितले जाते की एका शेतकऱ्याला जमिनीतून हनुमानजीची मूर्ती सापडली. ही मूर्ती नंतर सलासर गावात आणण्यात आली आणि येथे भव्य मंदिर बांधण्यात आले. या मंदिरातील बालाजींची मूर्ती विशेष आहे कारण येथे हनुमानजी दाढी मिशींसह दिसतात, जे भारतात इतर मंदिरांमध्ये क्वचितच दिसते. दरवर्षी चैत्र आणि अश्विन पौर्णिमा या काळात येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी लाखो भक्त पायी चालत सालासर बालाजींच्या दर्शनासाठी येतात. भक्तांचा असा विश्वास आहे की येथे मनापासून मागितलेली इच्छा नक्की पूर्ण होते. म्हणूनच सालासर बालाजी मंदिर आज भारतातील सर्वात प्रसिद्ध हनुमान मंदिरांपैकी एक मानले जाते. सालासर बालाजी मंदिरामध्ये भक्त मोठ्या श्रद्धेने नारळ बांधून आपल्या मनोकामना व्यक्त करतात. बालाजी समोर नारळ टांगताना प्रत्येक भक्ताच्या मनात अपार विश्वास आणि भक्ती असते. असे मानले जाते की श्रद्धेने बांधलेला नारळ मनोकामना पूर्ण झाल्यावर पुन्हा येऊन सोडला जातो. हजारो भक्त दररोज येथे येऊन बालाजींच्या चरणी प्रार्थना करतात. जय श्री बालाजीच्या जयघोषात भक्तांचा विश्वास आणि भक्ती अधिकच दृढ होताना दिसते. दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप शांती आणि समाधान मिळते. मंदिरातील भक्तिमय वातावरण आणि जय श्री बालाजीचा जयघोष मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दर्शनानंतर भक्त मंदिरात बसून बालाजींच्या चरणी कृतज्ञतेने प्रार्थना करतात. अनेक भक्त प्रसाद घेऊन आपल्या कुटुंबियांसाठी आशीर्वाद मागतात. मंदिरातून बाहेर पडताना मनात एकच भावना असते, पुन्हा एकदा बालाजींच्या दर्शनासाठी येथे यावे. आज आपण सालासर बालाजी मंदिरामध्ये खूप सुंदर आणि भक्तिमय दर्शन घेतले. बालाजींच्या पवित्र दरबारात येऊन मला खूप शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. अशाच आणखी धार्मिक आणि प्रवासाच्या व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्री बालाजी, जय श्रीराम.